हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर इकडे रात्रीच्या उरलेलं जेवण तसंच खाण्यापेक्षा त्याच्या दुसऱ्या दिवशी थोडं वेगळ्या पद्धतीने रूपांतर करून नाश्त्यात बनवलं की घरच्यांनाही ते आवडीने खायला आवडतं. म्हणून आज मीही रात्रीच्या उरलेल्या जेवणात थोडेसे बदल करून चविष्ट नाश्ता तयार केला. आणि आज दिवस कसा पुढे सरकला कळलंच नाही. दुपारी नेहमीप्रमाणे निवीची शाळा सुटली आणि तिला घरी घेऊन आले. घरी आल्यावर निवीसाठी एक छोटंसं सरप्राईज तयार होतं. तिच्यासाठी आणलेलं हे गोंडस कार्टूनचं घड्याळ पाहताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. गेले 2 दिवस ती सतत कार्टूनचं वॉच हवं म्हणून हट्ट करत होती आणि आज तिची ती छोटीशी इच्छा पूर्ण झाली. थोड्याच वेळापूर्वी पाऊस पडून गेला होता, त्यामुळे बाहेरचं वातावरण अगदी मन मोहून टाकणारं झालं होतं. पाऊस थांबला की उरलेली बाहेरची कामं लगेच करून घ्यायची, म्हणून कामानिमित्त आम्ही बाहेर पडलो आणि रात्री जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे थोडं अंगणात फेरफटका मारायला बाहेर आले. तेवढ्यात एक मंद सुंदर सुगंध दरवळला. क्षणभर थांबून पाहिले तर तो सुगंध फुललेल्या त्या सुंदर झाडाच्या फुलांचा होता. दिवसाच्या शेवटी निसर्गाने दिलेली ही छोटीशी भेट मनाला खूप प्रसन्न करून गेली. बस आजच्या व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नेहमीप्रमाणे हसत राहा.